Okay, let me create one more folder. Advanced 02. त्यामध्ये फाईल क्रिएट करतो. वन डॉट जेएस. वन डॉट जेएस प्रिंट झालं. पहिला रन करून बघूया रन होते का नाही. कन्सोल डॉट लॉग. हॅलो. आउटपुट चेक करू. नोड वन डॉट जेएस. हॅलो वर्ड तर प्रिंट होते. इथपर्यंत सगळं वर्किंग परफेक्टली फाईन आहे. तर आज काय बघणार आहे. ग्लोबल स्कोप, ब्लॉक स्कोप अल्टरनेट लोकल स्कोप. स्कोप ठीक आहे. ह्याच्यानंतर ना आता आपल्याला काय करता येतो. सेम. लेट मी गिव यू 1 minute guys. Let's start global scope. What is global scope first? Global scope is what? Global scope is basically if you declare one variable in the code file that will be accessible in all function, all block, that respective file. जर एक तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केले तो व्हेरिएबल कोणत्याही फंक्शन मध्ये, कोणत्याही कोड मध्ये, लॉजिक मध्ये तो ऍक्सेस होतो. त्याला ग्लोबल स्कोप म्हणायचं असतात बेसिकली. आणि लोकल स्कोप म्हणजे काय? पर्टिक्युलर ब्लॉक मध्ये त्याचा व्हॅल्यू ऍक्सेस असतो. त्या ब्लॉकच्या बाहेर आला तर ऍक्सेस मिळत नाही. ब्लॉक मध्ये असेल तरच ऍक्सेस मिळतो. म्हणजे फंक्शन मध्ये डिक्लेअर केला एखादा व्हेरिएबल तर फंक्शन मध्येच ऍक्सेस मिळतो. बाहेर जर तुम्ही ऍक्सेस करायला बघितलं ना तर ऍक्सेस भेटत नाही. तो म्हणजे लोकल स्कोप. त्याला ब्लॉक स्कोप पण म्हणतात. आता चेक करायचं फर्स्ट ग्लोबल स्कोप काय असतंय. आता एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करतो व्हॅर इक्वल्स टू 10. फर्स्ट व्हॅरचं नॉट व्हॅर लेट चेक विथ एक्स. लेट एक्स इक्वल्स टू 10. लेटचं चेक करूया. एखादं फंक्शन लिहितो. फंक्शन टेस्ट कन्सोल डॉट लॉग. एक लॉग करू आणि ते लॉग मध्ये एक्स ला प्रिंट करू. एक्स व्हेरिएबल. आता मे बी हे काय झालंय ग्लोबली डिक्लेअर केलंय आउटसाइड आणि याच्यामध्ये प्रिंट करायला बघतोय. मग प्रिंट होते का एकदा चेक करू. नोड वन डॉट जीएस. मे बी हॅलो वर्ड प्रिंट होते. हे याला फंक्शनला कॉल करावं लागेल. फंक्शनला कॉल केलं तर तो प्रिंट होईल. आता चेक करा. आता चेक करतो बघा 10 प्रिंट झाला. एक्सचं व्हॅल्यू काय होतं 10 होतं. एक्सचं व्हॅल्यू 10 होतं. एक ग्लोबल स्कोप होता. म्हणजे ग्लोबल स्कोप कसं बाहेर डिक्लेअर केलं होतं. मग हे याच्या कुठल्याही फंक्शन मध्ये तो एक्झिक्युशन होतो. मग मी आता असं करू का. लेट एक्स इक्वल्स टू 20. आता ही एक्सचं व्हेरिएबल 20 केले आणि इथं काय प्रिंट होईल चेक करूया काय प्रिंट होतो. 20 प्रिंट झालं. म्हणजे हा फंक्शन इथलं व्हेरिएबल घेतो. जेव्हा इथलं अवेलेबल असेल तर तिथं अपडेट होऊन हे व्हॅल्यू प्रिंट होतो. मला माहिती आहे ऑलरेडी आपण कसं रिइनिशियलायझर रिडिक्लेअर करतो. आणि एक्स व्हॅल्यू 20 प्रिंट होतो. म्हणजे ही एक्स आउटला प्रिंट करून बघायचे मला. इथे एक्सेस भेटते का चेक करायचे. बरं इथे एक्स इक्वल टू 20 इथं प्रिंट तर व्हायलाय. मग हा एक्स ला जर आउटसाइडला मी एक्सेस करत असेल तर एक्सेस होत आहे का एकदा चेक करू. फर्स्ट हे एक्स ला काय करतो कमिट आउट करतो. कन्सोल डॉट लॉग एक्स. म्हणजे आता ही एक्स व्हॅल्यू 20 दिलंय. म्हणजे आउटसाइडला एक्सेस भेटतोय का नाही एकदा चेक करूया. काय म्हणलं शोईंग समथिंग एरर. काय एरर शो करते एकदा बघू.
X is not defined, but we defined X in inside the block scope, but outside ला तो एक्सिस होत नाही. हे म्हणजेच काय झालं, ब्लॉक स्कोप हा फक्त ब्लॉक मध्ये त्याचे एक्सिस असतो. कळालं? एक्स एक्सिस सॉरी, लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोप. पण जर मी हा जर रिमूव्ह केलं इथून, हा ग्लोबली आहे, म्हणजे हा इथं ऍक्सिस आहे, इथं बाहेर पण ऍक्सिस आहे, सगळीकडे ऍक्सिस आहे, मग त्याचं व्हॅल्यू काय होते, प्रिंट होऊन जातो. हे बघा, x = 20 कसं काय, लाईन बाय लाईन एक्झिक्युशन आहे, फंक्शन मध्ये आलं, हे लाईनला एक्झिक्यूट केलं आणि x ला 20 प्रिंट केलं, आणि त्याच्यानंतर ना फंक्शन क्लोज होतो. फंक्शन क्लोज नंतर x = 10, एक्स ला हुडक ते भेटते का, इथे x = 10 तुम्ही डिक्लेअर केले, मग x = 10, 20 प्रिंट करून दिला. दिस इज व्हॉट लोकल स्कोप आणि ग्लोबल स्कोप. आय होप यू guys are understand now. Now we checked with let. Now try with where const साठी का चेक करूया. ते काय करतो, कमिट आउट करतो. आता जर बघितलं आपण लेटला काय करतो, जर आतला व्हॅल्यू सपोर्ट करत नाही बाहेर. सेम कॉन्स्टला एकदा चेक करूया. कॉन्स्ट a = 9, फंक्शन टेस्ट, कॉन्स्ट a = 20, सॉरी 90 नॉट 90 45, console.log a. आता काय होतंय, ऑलरेडी ए नावाने दोन व्हेरिएबल डिक्लेअर होत नाही बेसिकली. आता मी इथे कॉन्स्टंट a = 90 जर करायला गेलो ना, आता एरर शो करते बघा. का बर, कॉन्स्टंटला रिइनिशियलायझेशन रिडिक्लेरेशन करता येत नाही कॉन्स्टंटला. पण इथं काय व्हायलंय, इथं पॉसिबल व्हायलंय कुठं, ग्लोबल स्कोप आणि लोकल स्कोपला कन्सेप्ट मध्ये. कसं काय, हा जे ब्लॉक स्कोप आहे ना, हा ब्लॉक स्कोप हा व्हेरिएबलला एवढंच, एवढं पर्यंत सीमित ठेवताय, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कुठं पण ऍक्सेस करा, हा 45 ऍक्सेस मिळून जाईल. पण तुम्हाला बाहेर जर ऍक्सेस करायला मिळाले 45, पण ते ऍक्सेस देत नाही, बिकॉज ऑफ ब्लॉक स्कोप. त्या ब्लॉक मध्ये डिक्लेअर केलं, फक्त ब्लॉक मध्येच एक्झिक्युशन मिळणार. म्हणजे तुम्ही ब्लॉक मध्ये रिडिक्लेअर करायला जावा, होत नाहीये, परत एरर शो करतोय. हे बघा, ब्लॉक मध्ये डबल वेळा करत असेल तर एरर देतो, तीच बाहेर कराल तर ऍक्सेप्ट करतो. आणि इथं बाहेर पण एकदा प्रिंट करून बघू काय आउटपुट येते दोन्हीचं, console.log a, आणि त्याच्या अगोदर फंक्शनला कॉल करू, प्रिंट करूया. आउटपुट 45 आला फर्स्ट, दिस इज 45 आणि दिस इज 9. कळालं कॉन्स्टंट व्हेरिएबल काय असते असं. आता मी काय करतो, परत की कमिट आउट करतो, की कमिट आउट करतो. आता चेक करूया काय ऍक्सेस भेटते. एनी वन गेस काय आउटपुट मिळेल आता. येस गाईज, गेस करा काय आउटपुट भेटतो याचं. ओके आदिश, 9. किती वेळा 9 प्रिंट होईल, एकदा, दोनदा, 3 वेळा? 2 वेळा. ओके फाईन. व्हॉट अबाउट अदर्स? ओके, लेट मी चेक. node1.js, 9 and 9, 2 वेळा 9 and 9 प्रिंट झालं. आय होप दिस इज ऍक्च्युली ब्लॉक स्कोप and this is global scope. दिस मच इझी, ग्लोबल स्कोप आणि ब्लॉक स्कोप एवढंच इझी आहे, काय एवढं हार्ड नाही. आता सेम, सेम टू सेम, आता एक काम करू, व्हेअरला बघू, व्हेअर मध्ये कसं काय सपोर्ट, कशाला कशाला काय काय सपोर्ट देत. आता एक काम करतो, व्हेअर व्हेरिएबल डिक्लेअर करतो, व्हेअर a = 20, फंक्शन टेस्ट
where a equal to किंवा a equals to 90 console dot log a console dot log a. Anyone guess what is output? चला कोणी गेस तर करा, गेस करून सांगा काय आउटपुट येतंय. Yes, Pallavi. After this, na we discuss about the clone project. Okay. First 90 and second 20. Okay, Shiji. Others. Any answer? Like जे सिद्धी आन्सर दिली ते सोडून वेगळं काय आन्सर आहे का कोणाचं? सेम. ओके फाईन. चेक करायचं सेम म्हणलं चला एकदा चेक करू. 90 and 90 आलं की आन्सर. You guys are wrong. 90-20 is not correct answer. 90 and 90 is correct answer. Why? Where is a global scope basically? You know, फॅर ग्लोबल स्कोप आहे. इथलं ऍक्सेस बाहेर पण भेटतो. फॅर मध्ये फक्त फॅर मध्ये पॉसिबल आहे. लेट आणि कॉन्स्टला पॉसिबिलिटी नाहीये. म्हणून व्हॅर आपण कुठे युज करत नाहीये. का बरं युज करत नाही? आता समजा एखाद्या युजरचं एक सिक्युरिटी की आहे, जर ना आम्ही व्हॅर नावाने डिक्लेअर केलं, जर दुसऱ्यांना तो सिक्युरिटी की जर भेटत असेल, जर ते ब्लॉक सोडून बाहेरच्या लोकांना जर भेटत असेल, तर आपण सिक्युरिटी ठेवून काय उपयोग आहे? म्हणून व्हॅर युज नाही करत कशा कोणत्याही गोष्टी डिक्लेअर करत असेल तर. कॉन्स्ट आणि लेटनच काम चालतंय फोन. हे ड्रॉबॅक आहे व्हॅरचं. हा ग्लोबल स्कोप आहे टोटली. कसं झालं कळाला कसं 1990 आला समजून घ्या. व्हॅर इक्वल्स टू 20 आहे. नंतर इथं डिक्लेअर केलं रिइनिशियलायझेशन. सॉरी, इथं इनिशियलायझेशन डिक्लेअर केलं आणि इथं फक्त रिडिक्लेअर करतोय इक्वल्स टू 90. दिस इज पॉसिबल इन व्हॅर. वी ऑलरेडी डिस्कस ऑन फर्स्ट डे ला डिस्कशन केलं होतं. त्यानंतर कन्सोल डॉट लॉग सिम्पल 90 प्रिंट्स देन दिस जे ब्लॉक आहे ना ह्याच्या बाहेर पण त्याचा ऍक्सेस भेटतो म्हणून खाली पण 90 आलं. अदरवाईज इथं मी फक्त लेट जर यूज केलं असतं ना, लेट, आणि इथं पण लेट जर यूज केलं असतं ना, इथं 90 प्रिंट झालं असतं आणि इथे 20 प्रिंट झालं असतं. चेक करा. हे बघा 90 आणि 20 लेटला आलं. कॉन्स्टला पण बघू. कॉन्स्ट एरर आलं. असाइनमेंट कॉन्स्टंट व्हेरिएबल नाही देऊ शकत असे रिडिक्लेअरला. पण लेटला देऊ शकतो ना. लेटला आउटपुट काय ते घालून एकदा बघू. इथं लेट ना लिहिता बघूया. 90-90 आलं. कॉन्स्टला तर करू शकत नाही तुम्ही असं. ती तर ऑलरेडी बघितले कॉन्स्ट वगैरे. फॅर आणि लेट दोघांना हे सपोर्ट करतात. आय होप यू गाईज आर अंडरस्टँड व्हॉट इज लोकल स्कोप, व्हॉट इज ग्लोबल स्कोप. ग्लोबल स्कोप म्हणजे बाहेर जर इथं लिहून आतमध्ये आणि बाहेर पण ऍक्सेस होत असेल ना त्याला ग्लोबल स्कोप म्हणायचं. लोकल स्कोप एखाद्या ब्लॉकच्या दरम्यान जर तो अवेलेबल असतो तिथंच ऍक्सेस भेटतं. बाहेर आला की ऍक्सेस नाही भेटत. आता ए इक्वल्स टू 90 लिहिलंय, जरी तुम्ही कॉन्स्ट ए इक्वल्स टू 90 लिहिलं की बाहेर ऍक्सेस नाही होत आहे. म्हणून ह्याला म्हणायचं ब्लॉक स्कोप किंवा लोकल स्कोप. कळाला? येस. ग्लोबल स्कोप लोकल स्कोप कोणाला काय डाऊट डाऊट असेल तर आज. नो डाऊट. अंडरस्टँड. इफ यू अंडरस्टँड देन जस्ट टाइप येस. ओके. इफ यू गाईज जर अंडरस्टँड झालं असेल तर आम्ही काही सुडो कोड सॉल्व्ह करूया. ठीक आहे, ग्लोबल स्कोप आणि लोकल स्कोपच्या वर. लेट मी ओपन.
चला मला एक आन्सर सांगा आता. लोकल स्कोप ग्लोबल स्कोप कळालं ना, दिस आर सुडो कोड्स. फर्स्ट आउटपुट काय आहे ते रन करून सांगा. फर्स्ट आन्सर सांगा देन रन करा. फर्स्ट आन्सर सांगा काय येतो, पहिल्याचा आउटपुट काय येतो. फंक्शन ट्रिकी स्कोप वन. सिद्धी देर आर टू आउटपुट्स राईट, 10 फॉर विच आउटपुट. जिथे आउटपुट येतात एक साथच लिहा, ठीक आहे. 10 10 10 10 ओके. 10 9 10 ओके फाईन. एक जण कोणतं रन करा, कन्फर्मेशन करा. रन ऍक्च्युली 10 and 5, आदित्य सिंग 10 and 5. दोन्ही 10 येते नाही. एक 10 एक 5 येते आन्सर, चेक करा. रन करून चेक करून सांगा 10 5 येते का नाही. चला मी तुमच्या समोर मी पण एखाद्या फंक्शन कॉपी पेस्ट करतो. 10 5 करेक्ट आहे. कोणी रन केलंय? रन करून बघा, 10 आणि 5 आन्सर येते. इथं जर व्हेरिएबल डिक्लेअर नाही केलं असतं ना, हे डिक्लेअर नाही केलं असतं तर 10 10 आउटपुट करेक्ट आहे. पण हा इथं डिक्लेअर केलंय, डिक्लेअर केल्यामुळे हा लोकल स्कोप झाला, ब्लॉक स्कोप. हा ब्लॉक पर्यंतच व्हॅल्यू अवेलेबल असतो. 10 5 इज करेक्ट. ओके, तो रन करून झाला असेल तर फर्स्ट. हा येस रन. ओके, 10 5 इज करेक्ट आन्सर. नाव टेक अ सेकंड वन. सेकंड वन सांगा. लेट x इक्वल्स टू 10 फंक्शन टेस्ट console डॉट लॉग x इक्वल्स टू 20. फर्स्ट आउटपुट सांगा, मग मी सांगतोय करेक्ट आहे की नाही, मग रन करून चेक करा. चला आन्सर सांगा फर्स्ट. आन्सर माहित नाहीये सेकंडचं, का रन करून बघतात डायरेक्टली. ट्वेंटी. 10. चला रन करून बघा. 10 पण नाहीये, 20 पण नाहीये. रन करा. रन करून सांगा काय आउटपुट येते. ग्रुपला अटेंडन्स शीट शेअर करतो, मार्क करा अटेंडन्स. ओके. अटेंडन्स शेअर केलंय. हे कसं काय एक्स येतो आउटपुट.
cannot exceed CX before initialization. Yes, exactly. This is the correct answer. Why? ही ग्लोबल स्कोप, ही लोकल स्कोप आहे. इथं लोकल स्कोप मध्ये जर तुम्ही बघाल ना, याचा पॅटर्न वेगळा असतो लोकल स्कोपचा. आता ह्याच्यामध्ये काय झालं, आता कन्सोल डॉट लॉग एक्स इथं प्रिंट करायला बघतो, एक्स ची व्हॅल्यूच भेटत नाही त्याला. इथं तुम्ही डिक्लेअर केलं ठीक आहे, पण इथं तुम्ही परत हा ब्लॉक मध्ये एक्स ला डिक्लेअर केलं ना खाली, म्हणून ह्याचा आउटपुट काय येतो. तुम्ही फक्त एवढं पण प्रिंट करून बघा, तुम्हाला सेम एरर भेटतो. अटेंडन्स लावून घ्या, जे जे सॉल्व्ह केले एकदा अटेंडन्स लावून घ्या. ओके. Then fine. The error is what? Before initialization, X is not possible. This is the correct answer. Okay, तो correct answer. आता थर्ड सांगून द्या. थर्ड सेट टाइम आउट अजून असिंक्रोनस फंक्शन नाही झालं. ओके, थर्ड लेट इट बी. थर्ड उद्या त्याला आपण बघू. उद्या तुम्हाला असिंक्रोनस फंक्शन शिकवतो ना, मग तेव्हा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येते. आता फोर्थ सांगा. फोर्थ नाहीये, फोर्थ पण फ्रीज वाला, फ्रीज जे मेथड आहे ते नाही घेतलाय. फिफ्थ आन्सर सांगून द्या चला. इथे आहे बाबा फिफ्थ क्वेश्चन. फिफ्थ आन्सर काय आहे तो? कोण सांगितले का चॅट मध्ये? सर नेट प्रॉब्लेम आहे, कॉल कट कट होते सारखं. अच्छा शुभम, ओके शुभम, नो प्रॉब्लेम, इट्स फाईन. रिजॉईन करा तुम्ही असंच. अनडिफाईन्ड, अनडिफाईन्ड इज करेक्ट आन्सर. किती जणांना कळालं अनडिफाईन्ड कसं काय आलं? जर हे प्रोग्राम ज्यांना कळाले ना, आता मी अजून एक ह्याच्यामध्ये थोडा मॉडीफाय करतो. आता आउटपुट सांगा. अनडिफाईन्ड कसं काय आलं ते तुम्ही सांगा. अनडिफाईन्ड कसं आलं? इथं चेक, इथं ऑलरेडी वॅर म्हणून डिक्लेअर केलंय. वॅर तुम्ही डिक्लेअर जर केलं, इनिशियलायझेशन पण दोन्ही केलं तिथं. पण इथे जर अगोदर जर प्रिंट करायला गेलेत ना, तो अनडिफाईन्ड म्हणून दाखवते. जर इथं लेट घेतलं तर एरर येतो. आताच बघितलं, लेट घेतलं तर एरर आहे, कॉन्स्ट घेतलं तर एरर आहे. तीच व्हॅर जर घेतलो ना, व्हॅरचा अनडिफाईन्ड आन्सर येत आहे. पण मी असं केलं तर, आता सांगा आता आउटपुट काय येतंय? हॅलो, कसं काय हॅलो आला आता? एनीवन टेल मी हाऊ हॅलो कम्स, विच मेथड अप्लायज हिअर? कोणता मेथड अप्लाय झाला? कोणी सांगणार? मी ऑलरेडी फर्स्ट डे ला सांगितलं होतं की कोणतं मेथड आहे. चला कोणाला माहित आठवण येत नसेल तर मी सांगून देतो कोणतं मेथड आहे.
दिस इज होस्टिंग. होस्टिंग कसा असतो, तुम्ही डिक्लेअर अगोदर करा. ओके, आणि नंतर ना यूज करा. नंतर ना त्या व्हेरिएबल तुम्ही आता इथं डिक्लेअर करून सोडलंय, आणि इथं आपण डायरेक्टली यूज करतो, किंवा असं पण करू शकता तुम्ही, इथं फर्स्ट यूज करा नंतर ना डिक्लेअर करा. हे बाय रिव्हर्स पण करू शकतात. फर्स्ट यूज करा नंतर ना डिक्लेअर करा. दिस इज होस्टिंग. फर्स्ट ते यूज केलं इथं हॅलो, टू इक्वल्स टू हॅलो आणि कन्सोल डॉट लॉग. नंतर ना त्या व्हेरिएबल मी डिक्लेअर करतो. इनिशियलायझेशन करतो, नॉट अ डिक्लेअर. इनिशियलायझेशन इथं करतो, इथं डिक्लेअर करून देतो व्हॅल्यू, आणि त्याला प्रिंट करतो. हा मेथडला होस्टिंग मेथड म्हणायचं. होस्टिंग. होस्टिंग इज व्हॉट? फर्स्ट यूज, ओके, देन इनिशियलायझेशन. ओके, इनिशियलायझेशन डू. यूज करा, डिक्लेअर करून यूज करा, आणि नंतर ना इनिशियलाइज. फक्त आणि व्हॅरलाच पॉसिबल आहे. तिथं मी लेट घेतो. आता सांगा काय आउटपुट येतंय. आता आउटपुट काय येते एकदा सांगा. सांगा, आता आउटपुट काय येतंय, आन्सर काय येतंय. चला रन करून सांगा. टेक टेक अ मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, रन करा आणि आउटपुट काय ते सांगा. हॅलो प्रिंट होत आहे. रन करून बघू. हा फंक्शनला कॉल करावं लागेल खाली. एरर आलं. तुम्ही तर हॅलो प्रिंट होते म्हणले, इथं तर मला तर एरर येतोय. एरर काय बघा. कॅन नॉट एक्सिस्ट बिफोर इनिशियलायझेशनचे एरर आहे. आता तर बघितलं होतं ना. पण इथं मी व्हॅर घेतो तेव्हा हॅलो प्रिंट होतो. का बरं? व्हॅर होस्टिंगला सपोर्ट करतो. लेट आणि कॉन्स्ट होस्टिंगला सपोर्ट नाही करत. फर्स्ट डेचं नोट्स काढून बघा, कळून जाईल. व्हॅरला हॅलो येतो. जर लेट आणि कॉन्स्ट असेल ना, मग तो एरर दाखवतो. कीप इन माइंड. हा गोष्ट लक्षात ठेवून घ्या पूर्ण. झालं असेल तर मूव्ह ऑन करू नेक्स्ट. हा, सिक्सचा आन्सर सांगा. सिक्सचं काय तो? इथपर्यंत आहे सिक्स. 3, 2, 1. करेक्ट आन्सर. 3, 2, 1 इज करेक्ट आन्सर. 3, 2, 1 सोडून कोणाचं काही बाकी आन्सर आला असेल तर सांगा. येस गाईज, 3, 2, 1 इज करेक्ट परफेक्टली. नाउ नेक्स्ट वन. सेवन्थ. इथपर्यंत आहे. चला.
सेवनच कोड रन करून सांगा किंवा विथआउट रन न करता सांगा, मला आउटपुट सांगा काय आहे ते. 2. Yes, 2 is correct answer. एनीवन कन्फ्युजन असेल तर विचारू शकता, टू कसं काय आलाय. जर टू करेक्ट आन्सर आहे, जर इफ यू नो ऑल्सो टू इज करेक्ट आन्सर, देन नेक्स्ट बघू. सेट टाइम आउट झालं नाहीये, सो यू कॅन गिव्ह मी आन्सर ऑफ नाईन्थ वन. नाईनचा आन्सर द्या. काय आन्सर आलं नाईनचं? असाइन असाइनमेंट टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. ही एरर आला का? एरर आहे का प्रॉब्लेम? काय सॉल्व्ह होऊन आउटपुट आलंय? एरर. ओके. Others, I hope this is the right one. Others, error. हा error you already know. const x व्हेरिएबल मध्ये एकदा तुम्ही व्हॅल्यू, कोणताही व्हॅल्यू जर असाइन केलं, त्याला रिडिक्लेअर रिअसाइन करू शकत नाही. येस, एक्झॅक्टली. नाव लास्ट लास्ट वन आहे. लास्ट वन आन्सर सांगा. देन वी जम्प टू प्रोजेक्ट. 30 20 10. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर. Okay, guys. Okay, here I am closing today's session. Okay, not close. We just now jump up with project one. Okay, जे जे प्रोजेक्ट केलेत ना, मी रेकॉर्डिंग ऑफ करतो.